कामानिमित्त आलेल्या सर्व शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम मी राहुल भैयाचे आणि लोणीकर साहेबांचे मनापासून आभार मानतो। दीपावली स्नेह मिलनाचा कार्यक्रम जर परतूर तालुक्यामध्ये दरवर्षी जर कोण करत असाल तर राहुल भैया आणि लोणीकर साहेब हे दोन असे एकमेव नेते आहेत की ज्यांना शेतकऱ्याची आवड आहे, ज्यांना शेतकऱ्याविषयी प्रेम आहे। भैयाविषयी आज दीपावलीचा पाडव्याचा एक शुभ मुहूर्त आहे। मला बोलण्यासाठी बोलवले भाऊ असते तर कदाचित भैया तर 25-30 ठोके वाढले, भाऊ असते तर कदाचित बोललो नसतो। नितीनराव मला 100 म्हणले भैया भाऊ देखत बोलताना हिशोबाने बोलत होता, बुटारानं मार खाशी। नितीनराव जोगदन मला 100 म्हणलेले। दीपावली पाडव्याच्या निमित्तानं भैया मी एकच सांगतो, मी माझं वैयक्तिक उदाहरण देतो। माझ्यासारख्या सर्वसामान्य पोराच्या पाठीमाग राहुल भैयाचे भाऊचे काय उपकार मी आज जाहीरपणानं तुम्हाला सांगतो। ज्या वेळेस 2016च्या टायमिंगला माझ्यावर आर्थिक परिस्थिती बिकट झाली, सर्व बातम्या मी संपलेलो होतो। मी संभाजीनगरच्या MIDC मध्ये कामाला होतो। अरविंद चौधरीनं माझी भैयासोबत भेट घालून दिली, म्हणले इकडे तिकडे वाऱ्यासारखा फिरू नको। आजपर्यंत मी भैयाला स्वतःहून काही काम मागितलं नाही आणि इथं बसलेले असे बरेच प्रामाणिक आणि इमानदार कार्यकर्ते कुणी कामाच्या बद्दल भैयाला बोलत नाही। परंतु ज्या माणसाचं नाव घेतल्यानंतर, ज्या आपल्या लोकप्रिय नेत्याचं नाव घेतल्यानंतर आपलं काम होतं ना, ही धमक फक्त राहुल भैया आणि लोणीकर साहेबांमध्ये। काय करायचं नाही आम्हाला कामाची भैया, तुमचे भाऊचे आशीर्वाद पाठीमागे असू द्या, पंचायत समिती असू द्या, तहसील असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, कलेक्टर ऑफिस असू द्या, तुमचं नाव घेतलं ना। आमचे सहकारी मित्र गजानन चौडे पाटलांना आताच सांगितलं, महाराष्ट्रातल्या कुठल्या पाण्या गोपात जाऊ द्या, आता सांगू नये पण जाहीरपणाने सांगतो, गोव्याला पोरं म्हणून फिरायला गेलो, रिकामा उदांडान कुदांडपणाचे म्हणते धूडपणा आमच्या अंगामध्ये आला। कोल्हापूरच्या आणि सावंतवाडीच्या बॉर्डरवर आम्हाला धरलं। मला चांगलं आठवतं, सावंत नावाचा API तिथे त्या ठिकाणी होते। मी सावंत साहेबाला म्हणलं राहुल भैयाला फोन लावू का? महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष भैयाला फोन लावला आणि सगळ्यात मोठा संभ्रम मला दूर करायचा आहे। मला लय जण म्हणले भैया फोनच उचलीत नाही, प्रत्येक जण भाऊला म्हणते धावेतून, मी गाडीत असताना भैया लय कार्यकर्ते म्हणले भैया फोनच उचलीत नाही। मला असं आठवत नाही की भैयाने एका बेल मध्ये फोन नाही उचलला, नाही जरी उचलला तर मेसेज टाकायला भैया मेसेज पाहते। माणसाला आपलं करून घेते, त्याला काय घेणे देणं, कोण श्रीमंत आहे कोण लहान आहे काय नाही। आपलं आहे ना फक्त एक कुंकू त्याच्या इमानदारीचं नाव लागत, ते निरकून पाहतेत माणसाला 100दा। मी म्हणतो ना, मी स्वतःहून मान्य करतो, 2019ला ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, भैया म्हणले बंगल्यावर या, बंगल्यावर नाहीत म्हणलं भैया गावात यावं लागलं। गावात आले, गावामध्ये प्रवेश केला आणि भैयाने सांगितलं, एकदा दोनदा मला समज दिली, राहायचंय नीट राहायचंय ना तर नीट राहाय, नाही तर राहू नको पक्षामध्ये, मला जमत नाही। तेव्हापासून 2021 पासून एक निष्ठ लोणीकर साहेबाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि राहुल भैयाला ज्या वेळेस मला अडचण आली त्या त्यावेळेस भैयानं सांगायसारख्या गोष्टी नाही स्टेजवरती त्या ठिकाणी मला मदत केलेली आहे। म्हणून राहुल भैया आणि लोणीकर साहेबांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत, उपकार कमी आहेत। भैया या गावातून मी तुम्हाला सांगू इच्छितो, शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये लोणीकर साहेबांनी आतापर्यंत आजची परिस्थिती पाहता भाऊ पक्षात का सत्ताधाऱ्यात आहेत का विरोधामध्ये हेच कळायला झाले। जी विरोधकांची भूमिका पाहिजे, भरपूर तालुक्यातल्या विरोधकांची भूमिका पाहिजे, मी माफी मागतो बाबा एकेरी उल्लेख करणार आहे। पहिली एक मोहीम असायची 2014-15 मध्ये आम्ही राष्ट्रवादीमध्ये काम करायचो, आपापला खर्चान बबनरावचा मोर्चा म्हणायचे लोक, तहसील पासून तर गेट पर्यंत तोंड दिसत नव्हतं, इतक्या बोलगाड्या परपर आणि मंठा तालुक्यातून या लोणीकर साहेबांच्या याच्या शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा असायचा, शेतकऱ्यांच्या हितासंबंधीचा मोर्चा असायचा, शेतकऱ्याचा अनुदानाचा मोर्चा असायचा, शेतकऱ्याचा लाल्या पडझड घराची पडझड हे मोर्चा असायचा। परंतु आता फक्त कामापुरते, व्हॉट्सअप पुरते आणि इंस्टाग्राम पुरते नेते येते।
दीपावली आली की स्नेह मिलनाचा कार्यक्रम ठेवते आणि पळून जाते. 24 तास शेतकऱ्यासाठी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी काम करत असेल ते म्हणजे आदरणीय लोणीकर साहेब आणि राहुल भैया काम करते. मित्रांनो, परतूर तालुक्याला राहुल भैयाची गरज आहे, परतूर तालुक्याला लोणीकर साहेबांची गरज आहे आणि आपण सर्वजण लोणीकर साहेबांवर प्रेम करतो म्हणून आज परतूर तालुक्याचं नाव देशामध्ये आहे. आज आम्हाला अभिमान वाटतो भैया तुम्हाला सांगायला. आज आमच्या सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आज इस्रायल, जपान अशा देशामध्ये फिरून आले. लोणीकर साहेबांना आज महाराष्ट्राच्या धर्तीवर वॉटर ग्रीड सारखी योजना आणली. आज प्रत्येक गावामध्ये आज फिल्टरचं पाणी आहे. म्हणून दीपावली स्नेह मिलनानिमित्त दरवर्षीचा असा कार्यक्रम राहील. आणि भैया खात्रीशीर आजची तारीख लिहून घ्या पाडव्याची. आणखीन तुम्हाला तुमची पिढी तरी कोणी पाडू शकत नाही परतूर मध्ये. मी या ठिकाणी ठाम निर्धार या जनतेसमोर देतो. जास्त काही बोलत नाही, एवढंच बोलतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय भारत. सन्मान्य अंकुश